नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. 70 वर्ष नोंदी कुणी लपवल्या त्यांची नावं जाहीर करण्याची मागणी, तर छगन भुजबळांचं नाव न घेता केली टीका. जरांगे पाटील यांची महाडमध्ये सभा संपन्न. मराठा ओबीसींमध्ये भांडणं व्हावीत असं मला वाटत नाही, विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केली भूमिका. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन. राष्ट्रीय एकात्मता दिनाची दिली शपथ. आणि द्रोणगिरी देवस्थान भूमिपूजन सोहळा संपन्न. मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. पाहुयात सविस्तर वृत्त. मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे महाडमध्ये स्वागत करण्यात आले. पोलादपूरमध्ये जंगी स्वागत झाल्यानंतर ते किल्ले रायगडावर गेले. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा आरक्षणासाठी उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना 70 वर्षे नोंदी कोणी लपवल्या त्यांची नावे जाहीर करा असे आवाहन देखील केले. मराठ्यांचे पुरावे आहेत पण दिले जात नाहीत ही पक्की खबर मराठ्यांना मिळाली. म्हणजे तुमचा हा इलाका पवित्र आहे, रायगडाच्या पायथ्याचा. जशी छत्रपती शिवरायांना माहिती मिळायची इथे शत्रू पक्के बसलेले ठोकलेच म्हणून समजायचे, तसं मराठ्यांना पक्क शोध मोहिमेत माहीत झालं मराठ्यांचे पुरावे आहे. आणि पहिलं आणि शेवटचं आंदोलन आपलं सुरू झालं आणि समितीनं काम सुरू केलं आणि जो अंदाज बांधला होता तो खरा ठरला. आज प्रत्येक शहरात आणि गावात मराठ्यांचे आरक्षणात असलेले पुरावे सापडायलाच लागला. मग आता आमचं मराठ्यांचं म्हणणं आहे 70 वर्षे हे पुरावे नेमके लपून ठेवले कोणी, त्याचं नाव आम्हाला सांगा. आरक्षण 8 दिवस उशीर, आधी त्याचं नाव सांगा. आमचं 70 वर्षे वाटलं नेमकं केलं कोणी असं विचारलं ते म्हणते जाऊ द्या एवढे बार आता तुम्हाला आरक्षण देतो जाऊ द्या. कारण लपून ठेवणारा कोणीतरी आहे आणि ते का मराठ्याला कळाला. अरे मग त्याचं काय खरं नाही. मग बांध टोकरण्यासाठी आपण एकामेकाच्या बांधा टोकरीला 2-2 पिढ्या बोललो नाही आणि मग 70 वर्ष वाटलं केलं म्हणल्यावर त्याला सुट्टीच नाही. पण आता समिती काम करायला लागली आणि पुरावे मिळाले. सरकारचं आपलं असं ठरलंय ज्या नोंदी सापडत्या त्या नोंदीच्या आधारावर ज्यांच्या नोंदी नसते त्यांच्यासाठीही अहवाल पारित करायचा, अहवाल तयार करायचा आणि तोच आधार देऊन कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं 24 डिसेंबर. आणि मराठा समाज एकच जागा झाला. कानाकोपऱ्यातला मराठा स्वतःच्या लेकराच्या आता न्यायासाठी त्याला आशा लागली आणि मराठा समाजात उत्साह सुद्धा आला, कारण प्रमाणपत्र वाटप सुरू झालेत म्हणून. जर हे घडलं नसतं तर मराठे एकत्रही आले नसते. पण हे घडवण्यासाठी कानाकोपऱ्यातला करोडोना मराठा एकत्र आला म्हणून हे झालं. मी फक्त नाममात्र आहे, कारण या समाजाला मी मायबाप मानलं, फक्त मी मुलगा म्हणून लढतोय. मी माझला याचा श्रेय घ्यायची माझी इच्छा नाही. मराठा जर एकदा उठला मग लय अवघड. ही सुनामी इतकी डेंजर आली आता, ही आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबत नाही. आणि आपला तुम्हाला शब्द आहे, तुमचा बी आता लय वेळ घेत नाही. मला सुद्धा पुण्यापर्यंत कार्यक्रम आहे, आळंदीपर्यंत, शेवटची आळंदी.
त्यामुळे आरक्षण मिळाल्यावर तुम्हाला सेपरेट एक दिवस तुमच्या गावाला देईल, शब्द आहे तुम्हाला. तुम्हाला पुन्हा एक शब्द देतो, माझा जीव जरी गेला ना तरी आरक्षण घेतल्याशिवाय इंचही माग हटणार नाही, हो शब्द मुलगा म्हणून तुम्हाला देतो. तर मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईवर छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली होती. याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचं नाव न घेता केवळ एक म्हातारा असा उल्लेख करत हा माणूस आपल्याला विरोध करतोय. म्हातारा असल्यानं वयाचा देखील आम्ही आदर करतो. प्रसिद्धीसाठी त्यांना काय बोलायचंय ते बोलू द्यात. मात्र आरक्षणाचा विजय क्षण आता जवळ येऊन ठेपलाय असं त्यांनी सांगितलंय. फक्त तुम्ही जागा होणं गरजेचं आहे, आणखीन झूट वाढवणं गरजेचं आहे. यांनी किती एकी करू द्या, आणि ते काय जास्त जण नाही, तर एकच जण आहे मराठा आरक्षणाला विरोध करतो. म्हातारा माणूस आहे बिचारा, त्या बिचाऱ्याची कदर करा. नाही, म्हाताऱ्या माणसाला नका बोलत जाऊ. म्हाताऱ्या माणसाकडून काही गोष्टी चुकत असतात, सांभाळून घ्यावं लागतं. आपण जनता आहे, ते कायद्याच्या घटनेच्या पदावर बसलेले, त्यांचा मान सन्मान करीत जा. शेवटी वयस्कर माणसाचा तोल जात असतो. वयामानानं होतं, समजून घेत चला. नाही, बिचारा गरीब माणूस आहे, जाऊन द्या. एवढे बा काय राहिलं नाही बिचारा. कारण घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाच्या बद्दल आता नाव घेऊन बोलायची त्यांची लायकी नाही. कारण घटनेच्या पदावर बसलेला माणूस कायदाच पायदळी तोडवायला लागला, जाती जातीत दंगली भडकवण्याची भाषा करायला लागले. त्यामुळं आपल्याला शांततेत राहायचंय. जातीय दंगल घडवण्याचा त्यांचा प्रकारे आपण घडू द्यायची नाही. कारण ओबीसी बांधव सुद्धा आपलाच लहान आहे. यांच्या राजकीय स्वार्थासाठी ते आपल्या दोघात झुंज लावायचं बघतात. आपण झुंज खेळायची नाही. कारण त्यांना आता पक्क माहीत झालेलं आहे, मराठा ओबीसी आरक्षणात गेला हे त्यांना पक्का माहिती. मग आता काय पर्याय करायचा, त्या भांडण लावण्याचं. मग यांचं राजकारण करायला हे मोकळे आणि यांच्या पोळ्या भाजून घेतात. आता गनिमे कावे खेळायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे. आपण सुद्धा यांची पोळी भाजून द्यायची नाही. यांना तवाच सापडून द्यायचा नाही, तर पोळी भाजायची इशेत नाही ठेवायचं. नुसता लाकडा हातात घेऊन उभा राहायला पाहिजे. तवा कुठे, तवा कुठे, तवा कुठे. हे गनिमे कावे आपण खेळायचे ना. ओबीसी बांधवाशी वाद होऊ द्यायचा ना आपण त्यांच्याशी करायचा. फक्त दोन्ही मराठ्यांनी जात वाचवा, एवढीच माझे एक मुलगा म्हणून तुम्हाला विनंती. यांनी चारही बाजून आता आपल्याला घेरले, पण त्यांच्या एक डोक्यातच नाही राहिलं. महाराष्ट्रातले सगळे पक्ष आणि सगळे नेते त्यांच्यासाठी आपण त्यांचे खूप पॉम्पलेट चिट केले. त्यांना म्हणा या आरक्षणात माझ्या पोराचं कल्याण आहे. एक 8 दिवस फक्त मराठा आरक्षणाच्या पॉम्पलेट चिटकायचं येईन का? आणि मग कशाला मोठं केलं यांना? त्यांचे पोरं करा मोठे, तुमचे जाऊ दिवस तोडायला. आता इथून पुढं स्वतःच्या लेकरासाठी लढा. त्यानंतर तुम्हाला ज्या पक्षाचं काम करायचं त्याचं करा, आमचं काही म्हणणं नाही. पण अगोदर आपलं लेकरू त्याच्या न्यायासाठी लढायचं, त्याच्या हक्कासाठी आधी लढायचं. त्याला आरक्षण देऊन एकदा आयुष्याची भाकरी द्या. तुम्हाला जे करायचं ते नंतर करा. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ देखील त्यांनी दिली. मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करेन. मी अशीही प्रतिज्ञा करतो की मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक मतभेद, तंटे किंवा इतर राजकीय व आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न चालू ठेवीन, अशी शपथ यावेळी घेण्यात आली. मी
मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक शपथ घेते की देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करेन. मी अशीही प्रतिज्ञा करते की मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय व आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न चालू ठेवी. महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तळा तालुक्यातील द्रोणागिरी देवस्थान भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. तालुक्यातील द्रोणागिरी देवस्थान परिसर सुधारणा करण्या कामासाठी विकास पर्यटन निधी अंतर्गत 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या कामाचा भूमिपूजन सोहळा मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. तळा तालुक्यातील द्रोणगिरी हे जागृत देवस्थान असून या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम हे वेळेत पूर्ण कसे होईल याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जाईल. तसेच या परिसराची सुधारणा झाल्यानंतर या ठिकाणी भाविकांसह पर्यटकांची संख्या देखील वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी तालुका अध्यक्ष नाना भौन, नगराध्यक्ष माधुरी कोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट उत्तम जाधव, द्रोणागिरी देवस्थान समितीचे अध्यक्ष अरविंद ठमके, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.